नमस्कार. पुरणपोळी म्हटलं की ती अगदी मऊ लुसलुशीत व्हायला पाहिजे. त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीचं चाळण, पुरणयंत्र न वापरता आज आपण कुठल्याही पद्धतीचे भांडी न भरता अगदी सर्वात सोपी अशी पद्धत बघणार आहोत. अगदी तुम्ही बॅचलर असाल किंवा तुम्ही नवशिके असाल तर पहिल्याच वेळेस तुम्हाला परफेक्ट अशी ही पुरणपोळी बनवता येईल. आज आपण अगदी कणकेच्या तिप्पट असं पुरण भरून पूर्णपणे पुरणपोळी बघणार आहोत. तर ही पुरणपोळी बघा किती मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी तयार झालेली आहे. अगदी छोट्या छोट्या टिप्ससहित आज आपण रेसिपी बघणार आहोत, त्यामुळं शेवटपर्यंत जरूर बघा. सगळ्यात अगोदर आपण एका मोठ्या ताटामध्ये जवळपास 3 कप इतकं स्वच्छ चाळून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता तुम्हाला इथं मैदा घालायचा असेल तर तुम्ही 2.5 कप गव्हाच्या पिठामध्ये अर्धा कप मैदासुद्धा वापरू शकतात. आता आपण इथे कुठल्याही पद्धतीचा मैद्याचा वापर केलेला नाही. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं, अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतली जेणेकरून अगदी मस्त असा कलर येईल. 1 चमचा तेल टाकून घेतलं. आता पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे, टाकायचं असेल तर टाकू शकतात किंवा नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल. पण पुरणपोळीमध्ये असं तेल टाकलं की लाटताना कुठल्याही पद्धतीची पुरणपोळी फाटत नाही. अगदी तुम्ही तिप्पट पुरण भरून घेतलं ना तरीसुद्धा तुमची पुरणपोळी फाटणार नाही. त्यामुळं ही सुद्धा अगदी महत्त्वाची टीप आहे. आता सुरुवातीला आपल्याला या कणकेमध्ये सर्व साहित्य व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर थोडा थोडा पाण्याचा वापर करत करत आपल्याला पूर्णपणे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता बऱ्याचदा काहींचं कणिक कसं असतं की घट्ट भिजलं तर घट्टच राहतं बऱ्याचदा, आणि घट्ट भिजवल्यानंतर बऱ्याच जणांचं पातळसुद्धा होतं. तर माझंही तसंच पीठ आहे. घट्ट भिजवलं तर घट्ट राहतं व पातळ भिजवलं तर थोडंसं सैलसर होतं. त्यामुळं मी भिजवताना अगदी थोडंसं सैल असंच ठेवलेलं आहे, कारण पुरणपोळीला खूप जास्त घट्टसुद्धा पीठ हवं नाही आपल्याला. इथे अगदी लूज असं पीठ हवं आहे. तर आता आपल्याला चांगल्यापैकी पीठ भिजवून घ्यायचं आहे. ही खूप महत्त्वाची टीप आहे. पुरणपोळी अगदी परफेक्ट अशी बनवण्यासाठी आपल्याला पीठ खूप महत्त्वाचं आहे. साधारणतः मी मुठा देत देत 2 ते 3 मिनटं पीठ भिजवून घेतलेलं आहे. आणि आपल्याला आता तेलाचा वापर करून पूर्णपणे 2 ते 3 चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे. रोजच्या नाश्त्याच्या वापरण्याच्या चमच्याच्या मापाने ते पूर्णपणे यामध्ये तेल मी अगदी मुठा देत देत 3 ते 4 मिनटं मळून घेतलेलं आहे. आता अगदी मऊ लुसलुशीत असा हा पूर्णपणे पिठाचा गोळा झालेला आहे. सुरुवातीलाच आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये वेळ मिळेल आपल्याला पुरणपोळी बनवण्यासाठी. तर यावर आपण आता अगदी घट्ट असं झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहोत. आता तोपर्यंत मी अगोदरच पुरणपोळी बनवण्यासाठी मेजरमेंटचा रोजच्या वापरातला जो काही कप असतो त्या कपाने जवळपास मी इथे 1.5 कप भरून इतकी चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ भिजत घातलेली होती. आता तुमच्याकडं वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास इथे भिजत घातली तरी चालेल. ह्या कपाच्या मापाने मी 1.5 कप इथे डाळ घेतलेली आहे. आता ती डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घेतली होती मी अगोदर. त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी नाहीसं करून पूर्णपणे पुन्हा धुवून घेतलेली आहे. आता कुकरमध्ये पूर्णपणे ट्रान्सफर केल्यानंतर 4 ते 5 कप इथे आता मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. आता मला इथे पूर्णपणे कटाची आमटी करायची आहे, त्यामुळं यामध्ये मी 5 कप पाणी टाकून घेतलं. अगदी 1 चमचा तेल टाकून घेतलं, अर्धा चमचा हळद पावडर घेतली. आता तुम्हाला कटाची आमटी बनवायची नसेल तर तुम्ही डाळीच्या वरती अर्धा ते 1 इंच पाणी ठेवलं तरी चालेल. आपण आता पूर्णपणे कुकरचं झाकण बंद करणार आहोत व गॅसवर आपल्याला साधारणतः मध्यम आचेवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहे. अगदी मस्त अशी पुरणपोळी बनवण्यासाठी डाळ शिजवलेली आहे. डाळ शिजवताना अगदी नेहमी अगदी मऊ लुसलुशीत अशी आपल्याला ही डाळ शिजून घ्यायची आहे. यामध्ये कुठल्याही पद्धतीचा कण राहता कामा नाही. ह्याच पद्धतीची आपल्याला डाळ हवी आहे. आता चाळणीमध्ये आपण ट्रान्सफर करणार आहोत या पद्धतीमध्ये. आणि आता उरलेले जे काही पाणी आहे ते भाताबरोबर असेल किंवा पुरणपोळी बरोबर खाण्यासाठी कटाची आमटीसोबत आपण करणार आहोत. आता मी तुम्हाला अगोदर जशी म्हणाले की आज आपण एक ट्रिक बघणार आहोत
तर ट्रिक अशी आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये मिक्सर हे असतंच, बऱ्याचदा चाळण नसते. त्यामुळं आपण आता पूर्णपणे थोडं थोडं यामध्ये पुरण टाकून अगदी मिक्सरमध्ये असं ग्राइंड करून घेणार आहोत. आता तुमच्याकडं मिक्सरसुद्धा नसेल तर पावभाजीचं मॅशर असतं ना, तर पावभाजीचं मॅशर हे बॅचलर्स लोकांकडेही असतं, प्रत्येक घरामध्ये असतं. त्यानेसुद्धा तुम्ही ही डाळ अगदी मॅश करून घेऊ शकतात. पण महत्त्वाची टीप, डाळ तुमची अगदी गाळ अशी शिजलेली हवी आहे. त्यानंतरच ती आपल्याला पावभाजी मॅशरने अगदी मॅश करून घ्यायची आहे. तर कुठल्याही पद्धतीचा कण न राहता अगदी फाईन अशी पूर्णपणे ही डाळ मी इथे मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ज्यामध्ये परतून घ्यायचं आहे ना पुरण, त्यामध्ये आपण पूर्णपणे ही डाळ ट्रान्सफर करणार आहोत व उरलेलीसुद्धा मी पूर्णपणे ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी मऊ झालेली आहे. अगदी आपण चाळण्याने काढतो ना तशीच ही डाळ तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात कुठल्याही पद्धतीचा डाळीचा कण देखील राहिलेला नाही. आता इथे मी पुरण परतवण्यासाठी कढई गॅसवर ठेवली. 1.5 कपाने इथे मी चणा डाळ घेतली. त्याचबरोबर 1.5 कप इथे मी काळा गावरान गूळ घेतलेला आहे, 1.5 कप. कारण आता गावरान गुळामध्ये गोडी कमी असल्यामुळं सारखं मी इथे परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे. आता तुम्हाला गोड कमी आवडत असेल ना, तुम्ही 1.5 कप डाळीसाठी 1 कप गुळाचा सुद्धा वापर करू शकतात. आता चांगल्यापैकी इथे पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला हे अगोदरच मिक्स करून घ्यायचं, त्यानंतरच इथे मी गॅस सुरू करून घेतलेला आहे. अगदी परफेक्ट असं हे पुरण तयार होतं. आणि नेहमीचं तुम्ही करतात ना डाळीमध्ये गूळ वगैरे टाकून, ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जी पद्धत तुम्हाला आवडते ना ती तुम्ही इथे करून घेऊ शकता. आता साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर अगदी मस्त असं हे दोन्हीही मिश्रण एकजीव झालेले आहे. आता आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, अगदी मध्यम ते मंद आचेवर. बऱ्याचदा फुल गॅस केला की पुरण खाली लागल्या जातं. आता इथे जवळपास मी 8 ते 9 मिनटं पूर्णपणे हे परतून घेतलेलं आहे. अगदी परफेक्ट असं हे पुरण तयार झालेलं आहे. पहिली ही ट्रिक, गोळा केला की हाताला चिकटत नाही, समजून घ्यायचं पुरण तयार झालं. उचटण्यावर घेतल्यानंतर अगदी पडत नाही आहे, दुसरी ट्रिक अशी आहे ती. आणि तिसरी ट्रिक अशी की उचटणं किंवा कोलथा असेल उभा राहिला की समजून जायचं तुमचं परफेक्ट असं पुरणपोळी बनवण्यासाठी पुरण तयार झालेलं आहे. आता आपण याला थंड करणार आहोत व मस्त असं साईडला ठेवून देणार आहोत. आता पुरण तयार झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा विलायची पूड व अर्धा चमचा इथे जायफळ पूड घालणार आहोत. सर्वात शेवटी घालायची, जेणेकरून पुरणपोळीमध्ये अगदी मस्त असा स्वाद उतरतो. तुम्हाला आता पुरण परतायच्या वेळेस टाकायचं असेल विलायची पूड आणि जायफळ पूड तरी देखील चालेल. आता आपण पोळ्या बनवणार आहोत. अगदी मस्त असं जवळपास 2 ते 2.5 तासामध्ये चांगल्यापैकी ही कणिक आहे ना ती मस्त परफेक्ट अशी भिजलेली आहे. आणि नेहमी पिठामध्ये चिकटपणा पाहिजे, चिकटपणा असला की अगदी परफेक्ट अशी पुरणपोळी तयार होते. आणि आज आपण 2 पद्धती बघणार आहोत. पहिल्या पद्धतीमध्ये अगोदर तुम्हाला नेहमीची मी पद्धत दाखवणार आहे. अगदी छोटूसा मी इथे गव्हाचा एक बॉल किंवा एक गोळा घेतलेला आहे. आपल्याला छान अशी वाटी बनवून घ्यायची आहे. अगदी थोडी किंवा अगदी मध्यम अशी छोटीशी वाटी बनवून घ्यायची आपल्याला. त्याचबरोबर इथं आपलं अगदी परफेक्ट असं हे पुरण तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. यामध्ये आता तुम्ही बघू शकतात भरपूर मी जवळपास दुप्पट ते तिप्पट असा गोळा घेतलेला आहे पुरणाचा, तुम्ही पाहू शकतात. तर आता आपल्याला अगदी मस्त असं हे कणकीमध्ये इथे बघा, आता मी पूर्ण इथे हाताने दाबून घेतलेलं आहे. पुरण भरताना मी इथे जवळपास अंगठ्याच्या किंवा पूर्ण जे काही बोटं आहे हळूहळू मी इथे पीठ वरती खेचते आणि पुरण असं आतमध्ये उचलते, तुम्ही बघू शकतात. जेणेकरून यापेक्षा तुम्ही जास्तसुद्धा पुरण घेतलं आणि ही पद्धत तुम्ही वापरली तर भरपूर असं पुरण यामध्ये अगदी परफेक्ट असं बसल्यासुद्धा जातं. आता कणिक वरती घ्यायचं, पुरण पूर्णपणे आतमध्ये दाबून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीमध्ये. हे बघा, तुम्ही पाहू शकतात अगदी परफेक्ट. हळूहळू आपल्याला कणिक वरती खेचत चालायची आहे आणि पुरण आतमध्ये खेचत चालायचं आहे या पद्धतीमध्ये. आता बघा, अगदी छोटूसा इथे मी कणकीचा गोळा घेतलेला होता, त्यामधला सुद्धा मी अगदी केवढा मोठा बघा हा कणकीचा गोळा काढून टाकलेला आहे. जवळपास आपण तिप्पट पुरण भरून ही पूर्णपणे
पुरणपोळी तयार करत आहोत. आता उरलेली जी काही शेंडी आहे ना, ती तिथेच आपल्याला पूर्णपणे मस्त अशी दाबून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. आणि अगदी मस्त गोल गरगरीत करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे मी कुठल्याही पद्धतीचा बटर पेपर असेल किंवा कापड असेल किंवा तांदळाचं पीठ असेल काहीच न वापरता अगदी पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी इथे मी तयार करत आहे. चांगल्यापैकी इथे बोटाने आपल्याला प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या बाजूने पुरण पसरल्या जातं. तुम्ही पाहू शकतात अगदी परफेक्ट अशी ही कणिक झालेली असल्यामुळे इथे आपली पुरणपोळी तयार होत आहे. अगदी परफेक्ट. आपण आता साईड चेंज करणार आहोत. अगदी हलक्या हाताने, नाजूक हाताने आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी मोठी अशी ही मी पुरणपोळी तयार केलेली आहे. कुठल्याही पद्धतीची तिप्पट पुरण भरून सुद्धा अगदी पातळ अशी पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे. जाड पुरणपोळी बिलकुल ठेवायची नाही, खाताना चांगलीसुद्धा लागत नाही. आता आपण दुसरी पद्धत बघणार आहोत. आता तुम्ही नवशिके असाल किंवा तुम्ही बॅचलर असाल तर असे आपल्याला ही पुरणपोळी बनवायला अगदी सोपी पडते. सारख्या प्रमाणामध्ये छोटे छोटे गोळे घ्यायचे किंवा छोटे छोटे उंडे घ्यायचे आणि मेन म्हणजे आपल्याला लाटताना दोन्हीही ज्या काही आपण चपात्या लाटणार आहोत छोट्या छोट्या त्या सेम आपल्याला इथे लाटून घ्यायच्या आहे. आता इथे पुन्हा एकदा मी कणकेच्या तिप्पट इतकं पुरण भरून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता तिथे. आणि मेन म्हणजे ही पुरणपोळी शक्यतो फाटतसुद्धा नाही, अगदी परफेक्ट अशी ही तयार होते. आता आपल्याला पूर्णपणे हे पुरण यामध्ये ह्या पोळीवर पसरून घ्यायचं आहे या पद्धतीमध्ये. आणि सारखं पसरून घ्यायचं आहे, एका बाजूने किंवा असं बसवायचं नाही, सेम सगळ्या बाजूने पसरून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं. त्यानंतर ही जी वरची पोळी आहे ती त्याला चिकटून घ्यायची. पण लक्षात ठेवायचं पूर्णपणे परफेक्ट असं हे दाबल्यासुद्धा गेलं पाहिजे. दाबलं नाही तर मध्येच पुरण फुटल्या जातं व लाटतानासुद्धा प्रॉब्लेम येतो. त्यामुळं अगदी मस्त असं मी कडा दाबून घेतल्यानंतर पूर्णपणे इथे मी पुरणपोळी लाटत आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त ही सुद्धा पुरणपोळी तयार झालेली आहे. अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. आणि पोळीचे काठसुद्धा तुम्ही पाहू शकतात अगदी बारीक असे तयार झालेले आहेत. चला तर मग आता पुरणपोळी आपण आता भाजून घेणार आहोत. अगोदरच मी तवा ठेवलेला होता गरम करण्यासाठी. अर्धा ते 1 मिनिटानंतर साईड चेंज करणार आहोत. हलकीशी पुरणपोळी फुगायला लागली की तुम्ही तेल असेल किंवा तूप असेल यावर अगदी मस्त असं लावून घेऊ शकतात. अगदी तुम्ही 2 दिवससुद्धा ही पुरणपोळी ठेवली ना तर तितकीच नरम, मऊ, लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी तयार होते. आपण आता साईड चेंज करून घेतलेली आहे. अगदी परफेक्ट अशी ही पुरणपोळी टम्म गुबगुबीत अशी फुगून तयार झालेली आहे. तर दोन्ही साईडनी आपल्याला अगदी खरपूस रंग येईपर्यंत पुरणपोळी आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची आहे. परफेक्ट. आता चांगल्यापैकी भाजल्यानंतर माझ्या पुरणपोळ्या नेहमी फुगतात, पण जेव्हा मी त्यांना किंवा त्यांची साईड चेंज करते ना तेव्हा नेहमी माझ्याकडनं फुटतात. आता पुरणपोळी आपल्याला एखाद्या जाळीवर ठेवायची आहे थंड होण्यासाठी. आता दुसरी पुरणपोळी आपण बघितली. अगदी अर्धा ते 1 मिनिटानंतर आपण लगेच साईड चेंज करणार आहोत. त्यानंतर तेल असेल, तुमच्या आवडीप्रमाणे तूप असेल, तुम्ही लावून घेऊ शकतात व त्यानंतर साईड चेंज करणार आहोत. अगदी परफेक्ट अशी ही गुबगुबीत पुरणपोळी तयार झालेली आहे. त्याचबरोबर पापुद्रे बघा, अगदी कागदाप्रमाणे हे पापुद्रे दिसत आहे. मस्तच आणि परफेक्ट अशी ही सुद्धा पुरणपोळी तयार झालेली आहे. आपण ही पण पुरणपोळी आता एका जाळीवर काढून घेणार आहोत. आणि आता ह्याच पद्धतीने उरलेल्या ज्या काही पुरणपोळ्या आहेत त्या बनवून घेणार आहोत. आता पूर्णपणे ज्या काही पुरणपोळ्या मी बनवल्या, संपूर्ण पिठाच्या असेल किंवा डाळीच्या असेल, साधारणतः 12 ते 13 पुरणपोळ्या माझ्या तयार झालेल्या आहेत. त्यासुद्धा मोठ्या प्रमाणात, म्हणजे माझ्या पुरणपोळीचा आकार मोठा होता. तुमच्या छोट्या छोट्या असेल तर साधारणतः 15 ते 20 पुरणपोळ्या तयारसुद्धा होतील. कुठल्याही पद्धतीची शॉर्टकटची रेसिपी न वापरता, कुठल्याही पद्धतीचे भांडे न भरता आज आपण अगदी कमी वेळेमध्ये या पद्धतीची रेसिपी बघितली. तुम्ही ह्या पद्धतीची पुरणपोळी केली तर तुमचासुद्धा वेळ वाचेल. तर व्हिडिओ थोडा जरी माझा आवडला असेल ना आजचा, तर प्लीज एक लाईक करा
आणि नवीन असाल तर मनीषा होम रेसिपीवर तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करायचं आहे. इतकी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे, अगदी तोंडात टाकताच विरघळणारी सुद्धा तयार झालेली आहे. या पद्धतीची ह्या होळीला नक्की आणि जरूर करून बघा.